विद्येची आराध्य देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस वंदन करते। त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष, त्याचबरोबर या ज्या पीठावरती साक्षात महिला दिनाच्या निमित्ताने यांचा आपण आदर शिकू शकतो अशा या महाविद्यालयाच्या प्राचार्य सन्माननीय डॉक्टर उज्ज्वला पाटील मॅडम, त्याचबरोबर कांबळे मॅडम, जावरकर मॅडम, या महाविद्यालयाचा सर्व स्टाफ आणि विद्या महाविद्यालयाचा आत्मा म्हणजेच या विद्यार्थिनी। खरं तर 8 मार्च महिला दिन जो आहे तो का साजरा करतो आपण हे सांगितलं मॅडमनी। महिला दिन हा रोजच पाहिजे, त्याची कारणं अनेक आहेत, ती नंतर मी ओघात आपल्याला सांगेनच। मला असं वाटतं यत्र नारेस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता। ज्या ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो त्या त्या ठिकाणी चांगली शक्ती वास करत असते, किंवा या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः। या विश्वाची जननी आदिमाता जगज्जननी ही स्त्री स्वरूप आहे, शक्ती स्वरूप हे स्त्री स्वरूप आहे। म्हणून स्त्रियांचा आदर आणि सन्मान फक्त एका 8 मार्च दिनी किंवा महिला दिन म्हणून आपण त्याच दिवशी करावा असं नाही, तर जगामध्ये कोणत्या कारणासाठी महिला दिन आपण सुरुवात केली, त्याची सुरुवात कुठून झाली। मी तर म्हणते भारतवर्षामध्ये, प्राचीन भारतामध्ये सुद्धा अगदी आपल्या संपूर्ण देशाचं नेतृत्व करणाऱ्या रजिया सुलतान सारख्या महिला होत्या। आजही आपल्याकडं द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहेत, प्रतिभा पाटील राष्ट्रपती होत्या, त्याचबरोबर संसदेतील एक आयर्न लेडी म्हणून इंदिरा गांधींनी राज्यकारभार बघितला, आणि आर्थिक आपण जे सूत्रसंचलन म्हणतो देशाचं करणाऱ्या डॉक्टर निर्मला सीतारामन आहेत। म्हणजे ह्या महिला आता सध्या आहेत, पण फार प्राचीन काळापासून भारतवर्षामध्ये अनेक महिलांचे आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवू शकू अशा झाशीची राणी लक्ष्मीबाई, मेरी झाशी नाही दूंगी म्हणणाऱ्या आणि आपल्या मातृभूमीवरती प्राण न्यौछावर करणाऱ्या झाशीची राणी, आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या टापांनी शत्रूचा थरकाप उडत असे त्या शिवबाला घडवणाऱ्या मा जिजाऊ होत्या, एक महिलाच होत्या। स्वराज्याचं महत्त्व पहिल्यांदा त्यांना कळलं होतं, म्हणूनच जिजाऊंना डोहाळे लागले होते गडकोट किल्ले चढण्याचे, छत्र चामराखाली बसून दानधर्म करण्याचे, घोडेस्वारी करण्याचे, दानपट्टा चालवण्याचे, तलवारबाजी करण्याचे, असे डोहाळे लागावे सुभद्रेला, माता जिजाऊला, अहिल्याला। असे ज्यावेळेला डोहाळे लागतात महिलांना त्यावेळेला जी पुत्ररत्न जन्माला येतात ती स्वराज्य निर्माण करू शकतात, स्वराज्याचं महत्त्व जाणू शकतात, स्वातंत्र्याचं महत्त्व जाणू शकतात। मुलींनो, आज आपण बघतो की आत्ताच्या समाजामध्ये मला जो दिलेला विषय आहे महिला सक्षमीकरण आणि आर्थिक सक्षम म्हटलेला आहे, त्याच्यामध्ये खरं तर महिलांनी आर्थिक सक्षम का असावं, त्याचे फायदे कोणते, ह्याच्याबद्दल थोडंसं मी विश्लेषणात्मक बोलणार आहे। ज्यावेळेला आर्थिक सक्षमता महिलांच्याकडे येते, अगदी नारी नहीं तू नर की खान जिस खान ने जन्म लिया रामकृष्ण और हनुमान। म्हणजे फक्त नारी ही मुलांना जन्म देणारी नसून किंवा चूल आणि मूल ह्याच्या वेढ्यामध्ये गुरखटलेली नसून आजची स्त्री दोन्ही ठिकाणी म्हणण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी जाते तिथं खूप स्वतःचं कार्यकर्तृत्व सिद्ध करीत आहे। अगदी मी तर म्हणते कोणतं सायन्स नाही आपल्या घरामध्ये, किचनमध्ये तर केमिस्ट्री असते, फिजिक्स असतं, बायोलॉजी असतं, ते करून ती बाहेरच्या जगामध्ये ज्यावेळेला प्रवेश करते, ज्या ठिकाणी ती नोकरी करते त्या ठिकाणी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा नक्कीच ठसा उमटवत असते। हा ठसा उमटवत असताना ती तिला इनेट किंवा इन्व्हॉर्न जन्मजात जी कौशल्य आहे त्याचा वापर करते, सहनशील असते, मॅनेजमेंट कशी करायची ती मॅनेजमेंट गुरु असते किंवा मॅनेजमेंट MBAचं विद्यापीठ असते, कारण ती घरापासूनच शिकलेली असते की किती साहित्यामध्ये कोणता स्वयंपाक करायचा, सर्वांना पुरेल असा करायचा, त्याचबरोबर आर्थिक नियोजन त्याचबरोबर ती करत असते की एवढ्या पैशामध्ये वर्ष आपल्याला ही ग्रोसरी किंवा आपलं जे माल आहे करायला तो भरला पाहिजे, महिन्याचं बजेट असेल, किंवा ती अर्थमंत्री असते कारण ती बजेट बघत असते म्हणजे वर्षाचं महिन्याचं, बरोबर। त्याच्यानंतर माता रणरागिणी सुद्धा ती महालक्ष्मी महासरस्वती
महादुर्गा सुद्धा ती बनू शकते प्रसंगी. म्हणजे सर्व आदिशक्तीची किंवा जी शक्तीची रूप आहे ती तिच्यामध्ये असतातच. इनबॉर्न, इनेट, जन्मजात, जेनेटिक्स किंवा DNA मध्ये. जर मी तर तुम्हाला रिसर्च मध्ये पुढे सांगणार आहे की महिलांच्या शरीरामध्ये जी गुणसूत्र आहेत 23 जोड्यांचे 46 गुणसूत्र, त्यातली 2 गुणसूत्र जे सेक्स क्रोमोसोम आहेत ते X आणि X आहे. X आणि X चा मॅडम लांबी जास्त आहे Y गुणसूत्रापेक्षा. आणि ज्या गुणसूत्रामध्ये यू क्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिनचं प्रमाण जास्त आहे तो या पृथ्वी तलावरती हजारो वर्ष खूप चांगलं काम करू शकणार आहे, त्याच्याकडे स्ट्रेंथ असणार आहे, असं ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांचा रिसर्च आहे. लांबीनं जास्त असणारी 2 गुणसूत्र तिच्याकडे आहेत X आणि X. आणि त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह क्रोमोसोम जो आहे तो X गुणसूत्रावरती आहे. आणि कालांतरानं हा थोडासा हॉरिबल मी म्हणतो, कारण हा रिसर्च आहे तो खरा होतो की काय असं मला वाटू लागतं रिसर्च पेपर बघते त्यावेळेला. याचं कारण काय? खरोखर प्रतिकूल परिस्थितीमध्ये या पृथ्वीवरच्या टिकू शकणारा हा गुणसूत्र आहे. आणि फिमेल्स किंवा महिला जर बघितल्या कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तर त्याच्यामध्ये टिकण्याची क्षमता महिलांच्याकडे आहे. आणि म्हणून महिलांच्याकडे असणाऱ्या क्षमता बघून तिला सप्रेस न करता त्याच्या अंगभूत गुणांना वाव देणं ही काळाची गरज आहे. भविष्यात काही का होईना पण महिलांना प्रत्येक ठिकाणी सामावून घ्या. म्हणून मगाशी मॅडम बोलल्या की हे वर्ष महिलांना सगळीकडे समान दर्जा देण्यासाठी, त्यांना संधी देण्यासाठी. अगदी लाडकी बहीण पासून तुम्ही बघताय महिलांना काही सपोर्ट आर्थिक करायला लागलेल्या शासन अनेक योजना आहेत शासनाच्या. म्हणजे अबला नसून सबला असते महिला. पण प्रसंगी बऱ्याचदा काय होतं की घरातील अत्याचार असतील किंवा समाजातील अत्याचार असतील किंवा आणि तिच्या नोकरी करते त्या ठिकाणचे काही अन्याय असतील तर या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्याची सक्षमता तुमच्यामध्ये यावी यासाठी तुम्ही स्वतःच्या पायावर ग्रामीण भागातल्या मुलींनी उभा राहणं ही काळाची गरज आहे. पास्ट इज हिस्ट्री, फ्युचर इज मिस्ट्री, प्रेझेंट इज गिफ्ट. मुलीनं तुमच्यासाठी आत्ताचा हा जो काळ आहे शिक्षण घेण्याचा तो गिफ्ट समजा. वर्तमान काळ हा गिफ्ट म्हणजे देणगी समजा की ज्या काळामध्ये स्वतःला तुम्ही स्वयंसिद्ध किंवा सिद्ध करू शकता. आणि अशा परिस्थितीमध्ये एक लढण्याचं बळ तुमच्यामध्ये येऊ दे. ग्रामीण भागातील मुलींना नेहमी मी सॅल्यूट करते. त्यात आत्ता जे भाषण केलेले की माझ्या कॉलेजचे विद्यार्थी मला सारखा अभिमान वाटला की ह्या मुली आमच्या या ग्रामीण भागातून येणार आहेत, सगळं करतात. घरातील स्वयंपाक करतात, घरामध्ये उसाची लावण सुद्धा येणाऱ्या मुली आहेत. भात लावण, भात काढणी असेल, पाणी पाजणं असेल, शेतीला पूरक उद्योग पशुधन आहे त्याचं सगळं शेंगदाण करणं असेल किंवा एक फॅमिली हँडल करायची तिच्याकडे ताकद असते किंवा तिच्याकडे नेतृत्व गुण सुद्धा असतात. पण त्यांना योग्य संधी मिळणं, त्यांना शिक्षणाची अपॉर्च्युनिटी किंवा त्यांना शिक्षण जे आहे ते मिळण्यासाठी प्रयत्न करण्यासारखे आपल्याकडे जे बाबासाहेब महाविद्यालयासारखं ओयासिस मी तर म्हणेन की ग्रामीण भागातून मुली ज्या येत आहेत त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं मुलांना इथं चांगलं शिक्षण दिलं जातं. तर या मुली स्वतःचं एक कुटुंब हँडल करू शकतात आणि भविष्यामध्ये आफ्टर मॅरेज किंवा लग्नानंतर सुद्धा एक सक्षम स्त्री म्हणून काम करू शकतात. मुलींनो, माझ्याच कॉलेजच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथं नंतर मला वाटतं खेलो इंडियासाठी स्पोर्ट्स मध्ये गेलेले आहेत. भागवत सर त्यांना खूप चांगलं गायडन्स करायचे. आणि अशा ह्या महाविद्यालयामध्ये येणारा जो फीडिंग एरिया जो आहे तो खरोखर इतक्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे येत असतात की ज्यांच्याकडे खूप स्किल्स आहेत. आता स्किल म्हटल्यानंतर आपण असं म्हणतो पहा शासनाचा आहे वेकअप इंडिया, स्टँडअप इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल्ड इंडिया, ग्लोबल इंडिया किंवा मेड इन इंडिया. काय आहे बाळांनो आता की जगाच्या मार्केटमध्ये आता ते चालतंय. भारत हा सॉफ्टवेअरला 1 नंबरमध्ये आणि हार्डवेअरमध्ये आपण खाली आहे थोडं. कारण प्रत्येक हार्डवेअरच्या गोष्टी आपण चायनाकडून इम्पोर्ट करतोय किंबहुना चायनाने जगाचं मार्केट काबीज केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा माल विकतो आहे. कारण तिथल्या महाविद्यालयामध्ये, विद्यालयामध्ये, प्राथमिक शाळेमध्ये मुलांना स्किल बेस्ड एज्युकेशन दिलं जाते. स्किल्ड एज्युकेशन अंतर्गत 350 कोर्सेस शासनानं इन्क्लूड केलेले आहेत आणि स्किल्ड एज्युकेशन अंतर्गत मगाशीच माझी जी चर्चा झाली प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील मॅडमच्या बरोबर, खरं तर मी सॅल्यूट करते त्यांच्या ह्या कामकाजाबद्दल. त्यांनी शिराळा महाविद्यालयामध्ये जवळजवळ 10 स्किल्ड एज्युकेशन अंतर्गत स्किल्ड कोर्सेस जे सुरू केले ते सुरू करणं, त्याचं बीज पेरणं फार मोठी गोष्ट आहे. स्किल्ड कौशल्य आफ्टर ग्रॅज्युएशन एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं मला तुला काय येतं, त्याला विचार करायची गरज पडू नये. त्याला सांगितलं पाहिजे मला हे वेगळं स्किल आहे, हे माझ्याकडे युनिक आहे. तुम्ही सुद्धा प्रत्येक जण युनिक आहात बाळांनो. एकमेव
अद्वितीय, कारण प्रत्येकीचा DNA वेगळा आहे. त्याच्यामध्ये कुठलीतरी अशी कौशल्य आहे की ज्या कौशल्याच्या आधारे निसर्गामध्ये किंवा समाजामध्ये जगण्यासाठी तुम्ही सक्षम व्हा हे ओळखा. कुणाकडे लिडरशिप क्वालिटीज असतील, कुणाकडे काही वेगळं रेसिपी बनवायची क्वालिटीज असतील, केक बनवणं, केकपेक्षा वेगळी इंडियन फूड पेस्ट्रीज बनवणं, इंडियन खाण्यामध्ये अनेक वेगळे पदार्थ आहेत ज्याच्याद्वारे तुम्ही चांगल्या पद्धतीचं तिथं हॉटेल मॅनेजमेंटपेक्षा चांगले स्किल तुमच्या आजी आईकडून शिकून तुम्ही ते एक्सपोज करू शकाल. त्याला प्लॅटफॉर्म द्या. छोट्या गोष्टीतून उद्योजक बना. आपल्याकडे डॉक्टर, इंजिनियर, समाजसेवक, वकील असेल, शास्त्रज्ञ हे होत आहेत. आता ह्या क्षेत्राशी रिलेटेड मी आपल्या भागातील तुम्हाला उदाहरण सांगते. मुली काही कमी नाही. 82ची पहिली महिला IAS अधिकारी अश्विनी कुलकर्णी, तिनं सांगली, तिचे वडील गेल्यावर तिथं ती UPSC अटेम्प्ट मध्ये भारतामध्ये पहिली मुलगी आहे आणि ती आता आपल्या मुख्यमंत्र्यांची मुख्य सचिव आहे. म्हणजे अश्विनी भिडे सासरचं नाव, ते मेट्रोचे आयुक्त होते नंतर. माझा एक क्लासमेट आता बार्टीचे अध्यक्ष सुनील वारे म्हणून काम करतो. अनेक महिला त्या काळात सुद्धा स्वतःचा ठसा उमटवतात, त्यांना संधी मिळाली म्हणून. पण बऱ्याच मुलींना पोटेन्शियल असून संधी मिळत नाही, तर ती स्वतः संधी निर्माण करा. आर्थिक सक्षम झाल्यानंतर तुम्ही संधी स्वतः निर्माण करू शकता. तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी असं शिक्षण घ्या किंवा जे शिक्षण आहे त्याच्यातून आपल्याला कुठले संधी मिळत आहेत ते बघा. आणि पहिल्यांदा सगळ्यात गरजेचं मुलीच्या दृष्टीनं आहे की तुम्ही आर्थिक सक्षम होणं गरजेचं आहे. आर्थिक सक्षम होत असताना मला छोटी नोकरी मिळाली असं नाही. जिथं नोकरी मिळेल किंवा जे काम आपण करू त्याच्यामध्ये टॉपर व्हा. आणि ज्यावेळेला तुम्ही आर्थिक सक्षम असाल त्यावेळेला तुमच्याकडं बघत असताना समाजाचा दृष्टिकोन वेगळा बनेल आणि तुमच्या कलिगचा, तुमच्या सहकार्याचा दृष्टिकोन वेगळा बनेल. तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी एक आर्थिक सपोर्ट म्हणून उभा राहाल. खरं तर घरामध्ये आता आपण बघतो मुली बऱ्यापैकी सिन्सिअर होऊन पालकांना जास्त सपोर्टिव्ह राहत आहेत. मग ते आर्थिक असेल, भावनिक असेल, सामाजिक असेल, बऱ्याच गोष्टींमध्ये. आणि ज्या वेळेला मी माझी एक मैत्रीण वैमानिक म्हणून काम करते, मी करायला सायन्स कॉलेजला होते BSc ला, त्यावेळी ती इंजिनिअरिंग करत होती. ती कॉलेज पासून तिचे वेगळे सुप्त गुण असे होते मुलींनो, तिला इनोव्हेटिव्ह आयडियाज खूप आवडायच्या, सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी. तिला जे वाटायचं ते बनवायची, प्रोजेक्ट बनवायची. आणि नंतर तिनं पायलटची एक्झाम दिली. तिचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, BTech झाल्यानंतर ती सिलेक्ट झाली. आणि मुलगी पायलट ह्या क्षेत्रामध्ये सिलेक्ट होते त्यावेळेला ते अचंबित करणार होतं, कारण विमान चालवणं त्या काळामध्ये. तिचे वडील सुद्धा शिक्षक होते, माझेही वडील शिक्षक. खरं तर माझी पार्श्वभूमी मी सांगत म्हणजे मॅडमनी ओळख करून दिलीच, पण मी तुमच्यासारखीच ग्रामीण भागातून. वडील हायस्कूल टीचर, हाडाचे शिक्षक, JJ स्कूल ऑफ आर्ट या ठिकाणी त्यांना संधी मिळाली AM करण्याची. नंतर ते वर्णाक्षर विद्यालयाला अगदी जॉब लागल्यापासून रिटायर असतोपर्यंत हाडाचे शिस्तबद्ध, डिसिप्लिन एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. त्यांची मुलगी म्हणून मला असं कधी वेगळं वाटलं नाही. मी तुमच्यासारख्याच मुलीच्यातून शिक्षण घेत गेले. 10वी मला 4थी 7वीला स्कॉलरशिप मिळाली. त्याच्यानंतर आता 5वी आणि 8वीला मला स्कॉलरशिप आहे. पूर्वी 4थी आणि 7वीला स्कॉलरशिप परीक्षा असायची की जो आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पाया म्हणतो. 10वी नंतर मला स्टेट मेरिट स्कॉलरशिप मिळाली आणि BSc नंतर मला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली. मेरिटमध्ये येणं किंवा आपण जिथं शिकतोय तिथं टॉप असणं, शासनाच्या योजना माहिती देणं, त्याला ऍप्लिकेशन देणं. आणि त्यामुळे मला एक चांगलं वाटायचं की मला मेरिट स्कॉलरशिप त्या काळामध्ये जी मिळत होती त्याच्यात बऱ्याच गोष्टी मी त्यावेळेला रेडिओ घेतला होता त्याच्यामध्ये की न्यूज ऐकण्यासाठी विद्यापीठामध्ये. कारण मी सुद्धा त्या काळामध्ये स्पर्धा परीक्षा द्यायची. माझं प्लेन ग्रॅज्युएशन करायचा तो एकच मोठो किंवा हेतू होता. माझे वडील म्हटले होते इकडे नीना मेंदळे म्हणून मॅडम तिथं प्रांत होत्या शावडी तालुक्यात. आणि असं काहीतरी अधिकारी बा. आमच्या घरी माहेर 11 डॉक्टर आहेत जवळजवळ. सासरी 3 डॉक्टर आहेत. माझी कन्या डॉक्टर आहे, धी रनिंग होते. पण मेडिकल फील्डमध्ये एखाद्या फॅमिलीचं जेनेटिक्स असतं. पण मला असं वाटायचं की वेगळं काहीतरी स्पर्धा परीक्षेतून करायचं. प्लेन ग्रॅज्युएशन BSc केलं. BScला विद्यापीठात प्रथम आल्यामुळे मला MScला सहज ऍडमिशन मिळालं. त्यामुळे मग MSc करा म्हटले, परत बघूया आपण क्लास लावूया स्पर्धा परीक्षेचे. विद्यापीठात असताना स्पर्धा परीक्षेचे क्लास लावले सायबरला कोल्हापूरमध्ये. माझी एक मैत्रीण नेहमी आणि धारवाडला फी दिली मी UPSCची. पण तेवढ्यामध्ये एक ट्रॅक चेंज झाला. आमचं लग्न ठरलं आणि लग्न झाल्यानंतर तो भाग म्हणजे एक गाऊन झाला की बाबा स्पर्धा परीक्षेतून कुठेतरी अधिकारी व्हायचं. मग प्रायोरिटीज फॅमिलीला देणं हे फार महत्वाचं असतं आणि त्या काळामध्येच देणं हे फार महत्वाचं असतं. आणि आमचे सासरे म्हणजे जिथं आपले सर आहेत शिक्षक, तुम्ही तिथं कुठं जॉब मिळत तर तो करा. अदरवाईज मला विवेकानंद कॉलेजचं कॉल लेटर अजून मी जपून ठेवलंय ते सिनियर कॉलेजचं की मला थ्रूआउट डिस्टिंक्शन असल्यामुळे मला सिनियरला ॲज अ लेक्चरर म्हणून माझी अपॉइंटमेंट
मी एम्प्लॉयमेंटला नाव नोंदवलं होतं, त्यामुळे मला कॉल लेटर आलं. पण सासरे म्हणले की जरी सिनियर कॉलेजला मिळत असलं तरी सुद्धा पहिली जबाबदारी आपली तुमची जिथं फॅमिली आहे त्या ठिकाणी तुम्ही थांबा. त्यामुळे मग आमच्या जवळच असणारं सोनवड्याला क्रांतिवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडेची तत्व मला फार आवडायची. रूट लेवलला, ग्रासरूट लेवलला दलित, वंचित, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी काम करणारे आणि शेवटी प्रत्येक गोष्ट पैशात आपण मोजत नाही, त्यामुळे त्यांची तत्व आवडल्यामुळे त्या संस्थेमध्ये मी रुजू झाले ज्युनियर कॉलेजला. आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 18 जिथं विद्यार्थी ते तिथं आता 518 किंवा 600च्या वर ज्युनियरला विद्यार्थी लांबून येतात, कारण त्यावेळेला केलेले कष्ट. जसं मॅडमनी ह्या कोकरूडमध्ये अगदी मोजक्या मुलांच्यावरती सिनियर कॉलेजच्या वेळेला सुरुवात केली, त्याला मान्यता आणण्यासाठी अनेक वर्ष झगडल्या आणि त्याचं एक वटवृक्षात रूपांतर झालं. आणि ते नंतर मग सायन्स कॉलेज इथलं जिथं फिडिंग एरिया खूप होता, माझ्या अनेक विद्यार्थी इथं सायन्सचे शिक्षण घ्यायचे, परत ते शिरायला गेलं. मलाही त्यावेळेला एक गावकरी म्हणून खूप दुःख झालं होतं की या गावामध्ये मुलींच्या शिक्षणाची सोय हवी, त्यात सायन्सला जाऊन कुठेतरी त्या आर्थिक सक्षम होतील. पण त्याच्यानंतर होतं कसं की BSc झाल्यानंतर अनेक मुली तुम्ही काही केमिकल केमिस्ट्री असेल तर कंपन्यांमध्ये लागतात किंवा इतर सब्जेक्ट असतील तर त्यावेळेला ही डिपार्टमेंट सुरू करणं, त्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून घेणं, शासनाच्या योजना इथं राबवणं, तुमच्यासारख्या ह्या विद्यार्थिनींच्यावरती आता सुद्धा मॅडमचे प्रयत्न करतायत मनापासून, फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट, त्याला नक्की यश येते. फक्त एकच की आपल्याला असं वाटतं की आपल्यासमोर खूप मोठा क्राऊड असावा, खूप मोठं. पण मी तर म्हणते आमच्या अण्णांचं एक तत्व होतं, 2च पुढे तरी लोक असले तरी स्वतः भाषण सुरू करायचे, निवडीसारखं काम करायचं. छोटीशी जागा असेल त्याच्यामध्ये आपण ते काम करतो, पण त्याची दखल नक्की घेतली जाते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं कर्म चांगलं ठेवा. आता जे करताय ते ऑनेस्टली करा, प्रामाणिकपणे करा, फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट करा, ज्याच्यामध्ये मला काहीतरी करायचंय असं स्वतःला सेंटरवरती ठेवा. आणि इथं पुढे जे कोट लिहिलेला आहे, लिबरल एज्युकेशन इज ॲट द हार्ट ऑफ ए सिव्हिल सोसायटी अँड ॲट द हार्ट ऑफ द लिबरल एज्युकेशन इज द ॲक्ट ऑफ टीचिंग. आणि टीचिंग करत असताना म्हणजे लिबरल सोसायटी आपण कधी बघतो मुलगा मुलगी समान, किंवा असंही म्हणतात पहा, मुलग्यापेक्षा मुलगी बरी दोन्ही घरचा उद्धार करी, दोन्ही घरचा उद्धार करू शकते ती आर्थिक सक्षम होऊ. आता बघा तुम्ही जर बघितलं मुलांची मानसिकता आणि मुलींची मानसिकता, त्याच वयाची मुलगा आणि मुलगी असेल तर मुलग्याचा ॲटिट्यूड काय असतं, मुलगीचा ॲटिट्यूड काय असतं. बघा मुलगी कुठेतरी आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं, समाजाचं भलं व्हावं म्हणून कुठेतरी प्रामाणिकपणे करत असते, हार्डवर्कर आहे मुलगी आजची. पण तोच मुलगा त्याच वयाचा कुठेतरी बाईक घेऊन काही वेळेला वडिलांची ऐकत नसताना काही मला मोबाईल पाहिजे, अँड्रॉइड पाहिजे आणि काय पाहिजे आताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रोबोटिक्स किंवा आपण म्हणतो इंटरनेट 5G पुढे 10G, ह्या जमान्यामध्ये कुठेतरी हेही बघितलं पाहिजे की आपली संस्कृती टिकवणारी ही मुलगी, पाठीमाग आई वडिलांचा विचार करणारी ही मुलगी आणि कंपॅरेटिव्ह अनालिसिस करताना आजच्याच वयाचा तिच्याच वयाचा मुलगा तो काय करतो, समाजामध्ये त्याला काय वाटतं की मी बाईकवरनं खूप महागड्या फिरलो तर माझा कुठेतरी वेगळा ऑरा तयार होईल वगैरे, काही नाही ते. मग मुली आजच्या पुढे जात चाललेल्या आहेत. तर मगाशी मी त्याचं जे सांगितलं जी ब्ल्यूप्रिंट आहे DNA, कदाचित DNA मध्ये ते लपलेलं आहे की या समाजाला भविष्यात तारणाऱ्या कदाचित महिला असतील, आर्थिक सक्षम असू देत किंवा नसू देत, ॲज अ गृहिणी म्हणून सुद्धा त्या खूप चांगलं काम करतात. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणतात पहा, ए टीचर टीच द स्टुडंट ए लेसन फॉर अ डे, बट बेस्ट टीचर टीच द स्टुडंट हाऊ टू लर्न बाय क्रिएटिंग क्युरियोसिटी so that student can continue their learning process throughout their life. तुमच्यामध्ये जिज्ञासा उत्पन्न करणारे शिक्षक आहेत. अगदी इथल्या कोकरूड कॉलेजचा भागवत सरांसारखा शिक्षक अगदी आमच्या ज्युनियरला सुद्धा त्याचं नाव म्हटलं की स्वतः पर्सनल लक्ष देतात. मॅडम सारख्या प्राचार्य ज्या तुमच्यासाठी अनेक उपक्रम राबवतात, म्हणजे हे शिक्षक तुमच्यामध्ये जिज्ञासा उत्पन्न करतात आणि त्यामुळे तुम्ही आयुष्यभर शिकत राहताय. ते बेस्ट टीचर असेल. नॉर्मली येऊन फक्त तेवढा पुरता टॉपिक शिकवणं असं नाही, तर तुमच्यामध्ये थ्रूआउट लाईफ कशी कंटिन्यू तुम्ही शिकत राहा, आर्थिक सक्षम होण्यासाठी अनेक वाटा तुम्ही चोखाळाल. याच्यामध्ये हा छोटे छोटे कोर्सेस असतात मुलींनो, उद्योजिका बना, असं त्याच्यामध्ये कमीपणा मानायची काही सुद्धा नाही. छोटे उद्योग आता तुम्ही जर बघितलं तर छान दिसायला सगळ्यांना आवडतं, त्याच्यामध्ये ब्युटी पार्लरचे कोर्सेस आहेत, घर छान सजवायला सुद्धा सगळ्यांना आवडतं, इंटेरियर डिझायनिंग आहे, बरोबर, फॅशन डिझायनिंग आहे, असे हजारो कोर्सेस मुलींसाठी. ग्रॅज्युएशन झालं की बेसिक तुमचा प्लॅटफॉर्म तयार पाहिजे. ग्रॅज्युएशन झालं की तुम्ही छोटे कोर्सेस कुठलेही सुरू करा आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला स्ट्रगल फेस सर्वांनाच असते आणि एकदा का तुम्ही त्याच्यामध्ये सेट झाला की यू आर युनिक. मग त्यासाठी
तुमचं स्किल तुम्ही त्या वेळेला डेव्हलप करा. कम्युनिकेशन स्किल वाढवा. ग्रामीण भागातील मुलांच्याकडे कम्युनिकेशन स्किल कमी आहे म्हणून त्यांनी मागं पडू नये. फक्त तिथेच आपल्याला अडथळा येते कारण आपली मदर टंग मराठी असते. समाजामध्ये चालणारी हिंदी इंग्लिश जी आहे ती सुद्धा शिका साईड बाय साईड. असं काही नाही आर्ट्स फॅकल्टी कॉमर्स फॅकल्टी नाही, सगळ्या फॅकल्टीची मुलं चांगल्या पद्धतीनं कौशल्य आणि कम्युनिकेशन स्किल हे तुम्हाला गरजेचं आहे. त्यासाठी तुमचे ग्रुप तयार करा, डिस्कशन करा. कदाचित एखाद दुसरी त्याच्यातून तुम्ही चांगलं डिस्कशन करू शकाल, मॉक इंटरव्ह्यू होऊ शकतील, तुमचे शिक्षक तुम्हाला गाईड करतील, एखादा सब्जेक्ट तुमचा चांगला असेल साईड बाय साईड तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुद्धा दिल्या तरी चालतील. आता अगदी गट ब क सुपर क्लाससाठी सुद्धा काही जाऊ शकतील असं काही नाही तुमच्या स्किलमुळे. तर खेळातून स्पोर्ट्समधून तुम्ही पुढे जाऊ शकता आणि आर्थिक सक्षम होऊन या समाजाची एक चांगली रिप्रेझेंटेटिव्ह. आता सगळ्यात महत्त्वाचं इंदिराणी असतील किंवा आता तुम्ही जर बघितलं स्पेस स्टेशनमध्ये असलेली आपली सुनीता विल्यम्स आहे, तिचं मनोधैर्य बघा. भारतीय वंशाची कल्पना चावला तिनं तर पूर्ण डिवोट केलं होतं, अनेक वेळेला स्पेस वॉक केलं आणि आत्ताचं स्पेस वॉकचं रेकॉर्ड मोडणाऱ्या सुनीता विल्यम्स त्या स्पेस स्टेशनमध्ये ते कसा एक्सरसाइज करतात. तेवढं मनोधैर्य टिकवून ठेवणं किती चॅलेंजिंग आहे की त्यांना परत पृथ्वीवर येता येते की नाही हा क्वेश्चन मार्क असताना त्यांच्यासमोर. जर त्या तिथे एवढे दिवस टिकून ठेवतात आणि परत आल्यानंतर हाडं पूर्ण टिसून झालेली असतात. फॅमिली आपण म्हणजे किती त्याग मोठा असतो बघा काही महिलांचा की ज्यामुळं घरातील व्यक्ती खूप चांगल्या ह्याला जाऊ शकतात. तर सर्वात महत्वाचं असं म्हणतात पहा, आजचं कर्म हे उद्याचं तुमची ठेव असणार आहे. श्रीकृष्ण ने सच ही कहा है बस कर्म तुम्हारा कल होगा और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहाँ निष्फल होगा. श्री कृष्ण ने सच ही कहा है बस कर्म तुम्हारा कल होगा और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहाँ निष्फल होगा. हर संकट का हल होगा आज नहीं तो कल होगा. सोना लोहा जितना तपता है उतनी ताकद भरता है. याचा अर्थ काय, लोखंडाला आपण पोलादाला जितकं तापू तितकी त्याच्यामध्ये क्षमता येते. तुम्ही लोहार काम बघितलं असेल, बघितलं नसेल तर बघा विळे कसे तयार करतात. रोडला आता काही ठिकाणी दिसतात बघा, कोणी ते विळे तयार करताना ज्यावरती घाव घातले जातात त्याला तापवलं जातं. लोहा जितना तपता है उतनी ताकद भरता है. सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है. सोन्याला त्याचा कस किंवा शुद्धता तपासण्यासाठी आपण आगीत जाळतो. सोना जितना तपता है उतनी ताकद भरता है, उतना प्रखर निखरता है. हीरो को जितनी धार लगे उतना खूप चमकता है. सोन्याला जसं आपण आगीमध्ये तावून सुलाखून निघाल्यानंतर त्याची चमक वाढवतो, शुद्धता त्याची 100% प्युअर निघते, तसं हिऱ्यावरती धार लावली की हिरा व्हॅल्युएबल ठरतो. तुमच्याकडे हिरे दडलेले आहेत, त्याच्यावरती कशी पैलू पाडायचे हे प्राध्यापक बघत असतात. जे प्राध्यापक जास्त चिनी हातोडीला त्याच्यावरती कार्विंग करतील, चांगल्या प्रकारचे पैलू पाडतील, तितकाच तो जास्त कॅरेटचा हिरा म्हणून समाजामध्ये टिकणार आहे. पण ते चिन्ह हातोडीचे घाव सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. क्षमतानिष्ठित अध्यापन करणं किंवा सक्षम महिला तयार करणं, सक्षम टीचिंग स्टाफ तयार करणं, सक्षम प्रशासकीय अधिकारी तयार करणं हे आत्ताचं चॅलेंज आहे. क्षमता यायला पाहिजे, आपल्यामध्ये क्षमता विकसित व्हायला पाहिजे. हीरे को जितनी धार लगे उतना खूप चमकता है. मिट्टी का बर्तन तपता है तो धूल पर खूप खणकता है. मडकं कुंभार काय करतो, तापवतो. जे तापलेलं मडकं आहे ते काय होतं, वाजवून बघतात, ते धूल पर खूप खणकता है. मिट्टी का बर्तन तपता है तो धूल पर खूप खनकता है. सूरज जितना जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. सूर्यासारखं बनायचं आहे तर प्रखर तेजामध्ये किंवा आगीमध्ये स्वतःला जाळून घ्यावं लागेल. काही रूढी परंपरा असतील, काही प्रतिकूल परिस्थिती असेल, त्याच्यातून तुम्हाला बाहेर यायचंय. आणि नदीसारखं जर आदर मिळवायचा असेल तर पर्वत छोड निकलना होगा. म्हणजे पर्वतावरती उंचावरती असून नदी म्हणते का मी उंचीवरती थांबणार नाही, तर ती पर्वत छोड निकलना होगा. तळागाळापर्यंत जाते सागराला मिळण्यासाठी, त्याच्यामध्ये अनेक अशुद्धी मिळत असतात. बरोबर आहे ना. गंगा नदी बघा, महाकुंभ मेळ्यामध्ये आता म्हणतात 144 वर्षांनी अनेक जण डुबकी मारून आले, पाप धुवून आले असं म्हणतात. आणि आता सायन्सची लोक म्हटल्यानंतर थोडासा विचार करतो की किती पोल्युशन झालं असेल. कदाचित वाराणसी सारख्या ठिकाणी सुद्धा अर्धवट जळालेली प्रेत वगैरे टाकली जातात त्याच्यामध्ये. बॅड थिंग्स. ऍक्च्युली गंगा नदीचं पात्र किंवा गंगा नदीच्या पाण्याचे गुणधर्म फार मेडिसिनल क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये.
त्याच्यामध्ये आणि कॉलराचा बॅक्टेरिया किंवा अनेक जे बॅक्टेरिया आहेत ते टिकाव धरत नाहीत, कारण जिथून गंगा नदी उगम पावते हिमालयातून तिथं त्या ग्लेशियर तिथं ग्लेशियर आईसबर्ग जे आहेत हिमनग तिथून ते पाणी ज्या वेळेला येत असतं त्याला गँजेस म्हणजे ग्लेशियर्स ऑफ गँजेस असं म्हणतात, तिथून उगम पावते आणि येत असताना त्याच्यामध्ये अनेक भूगर्भातील असतील, दगड कोट्यातील असतील, वनस्पतीमधील मेडिसिनल क्वालिटी ज्याला मिसळतात त्याच्यामध्ये काही विशिष्ट मिनरल्स आहेत, काही इलेमेंट्स आहेत की जेणेकरून त्याच्यामध्ये पॅथोजेन्स किंवा रोगकारक जंतू टिकाव धरू शकत नाहीत. म्हणून गंगेचं पाणी आपण निर्मळ म्हणतो किंवा शुद्ध पाणी किंवा चांगलं शरीरासाठी. पण ते काही ठराविक वेळेला ते जर असं दूषित होत असेल तर सर्वात महत्वाचं बघा मुलीनो, असं म्हणतात पहा, नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. हम तो आदम के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा. आपण जर सगळ्यांच्या पुढे एवढे चॅलेंजेस असतात, आपण तर माणसाची मुलं आहोत, मग रस्ता सरळच असावा असा आपण काय विचार करायचा, क्यों सोचे राह सरल होगा. हम तो आदम के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा. एक ना एक दिन जरूर होगा, हर संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा. महिलांच्या समोर असणारी जी चॅलेंजेस आहेत ते नक्कीच कमी होत जातात जसजसं तुम्ही आर्थिक सक्षम होता. आर्थिक सक्षम होण्यासाठी काही विशिष्टच मार्ग आहेत का? नाही. तुम्ही वाईड स्कोप किंवा ब्रॉड पर्स्पेक्टिव्हने जगाकडे बघा. आता समाजाला कशाची डिमांड आहे ते ओळखा. अगदी नर्सिंग असेल, तुम्ही BA केल्यानंतर सुद्धा काही नर्सिंगचे कोर्सेस अवेलेबल असतील किंवा जिथं तुम्हाला सर्व्हिस टू गॉड मॅन इज सर्व्हिस टू गॉड म्हणतात, जिथं जिथं माणसाची सेवा करण्याचे क्षेत्र आहे तिथं नक्की स्कोप आहे. तिथं तुम्ही कधीच बेरोजगार करणार नाही. ज्या ठिकाणी तुम्ही पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, आता सगळीकडे महिलांना मुलींना भरपूर संधी अवेलेबल आहेत. तुम्ही जिथं जाल तिथं महिला म्हणून खूप चांगलं काम करण्याची संधी अपॉर्च्युनिटी तुम्हाला समाज देत असतो. फक्त त्या संधी ओळखायला शिका. संधी मिळत नसेल तर निर्माण करा स्वतः. आणि मुली म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही कमी नाही. तुमच्यामध्ये सुप्त गुण खूप चांगले आहेत, ते डेव्हलप करा आणि त्या सुप्त गुणांच्या जीवावरती तुम्ही ह्या समाजामध्ये नक्की एक ना एक दिवस खूप चांगला ठसा उमटवाल की ज्याद्वारे तुम्ही तुमचं नाव स्वतःचं पाठीमागे ठेवून जाऊ शकता. काही लेखिका होतील, काही कवयित्री होतील. आता बघा तारा भावळकर यांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. कधी ना कधी त्यांच्या प्रत्येक कृतीची दखल घेतली जात असते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव करा, पण जे काम करणार आहे ते ऑनेस्टली करा. कदाचित आत्ताच्या या समाजामध्ये ऑनेस्टली सिन्सिअरली काम करणाऱ्यांची फार गरज आहे. आणि कौशल्य म्हणजे युनिकनेस तुमचा दाखवा. आणि महिलांच्याकडे अंगभूत हा युनिकनेस असतो, फक्त तो ओळखा, त्याला पैलू पाहा आणि त्या पैलूंच्या आधारे तुम्ही आर्थिक सक्षम होण्यासाठी आणि अगदी तळातून सुरुवात करा. ग्रामीण भाग म्हणजे या भारतातील मी तर म्हणजे शक्तिस्थान ग्रामीण भागात आहेत मॅडम. कारण आता जर मिलिटरीमध्ये पोस्टिंग किंवा भरती जर बघितली, ग्रामीण भागातीलच मुलं तिथं सिलेक्ट होतात. कुठल्याही IAS IPS अधिकाऱ्याचा मुलगा कदाचित मिलिटरीमध्ये नाही जाऊ शकत नाही, तेवढी फिजिकल फिटनेस त्याच्याकडे कदाचित नसेल. किंवा जसं मनमत म्हैसकर, मनीषा म्हैसकर जो आहे, मनीषा म्हैसकर मिलिंद म्हैसकरचा मुलगा, कदाचित त्याला तुमच्यासारखं मुक्त वातावरण मिळणार नसेल त्या मुलाला. आई वडिलांचं तुमच्याकडे जेवढं लक्ष द्यायला तुम्ही यू आर सो लकी. तुम्हाला आई वडिलांचा वेळ भरपूर मिळतो. ग्रामीण भागातील मुलांना आजी आजोबा असतात तरी फॅमिली इंटॅक्ट असते. ते कुठंही न मिळणारे ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या तुम्हाला आहे. तुमची मानसिक जडणघडण चांगली आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी तुम्ही स्वतःला संपवायचा विचार कधीच करणार नाही. तुम्ही लढायला उभे राहा. म्हणून तुम्हाला जे मिळाले, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, चांगले विचार आणि चांगले शिक्षक, तुमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक की जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी रस्ते निर्माण करतायत आणि तिथं कुठे काटे आहेत त्याची जाणीव करून देत आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की जिथं आपण जन्माला आलोय इथं असं कधी म्हणू नका मी तर खूपच मागास भाग आहे, आमचा आर्थिक दुर्बल घटकात नाही. ज्यांना प्रतिकूल परिस्थिती मिळते तेच कदाचित सक्षम होतात असं मला तरी सायन्सनं सिद्ध केल्यासारखं वाटतं. कारण काय, प्रतिकूल परिस्थिती जितकी येईल तितका त्याच्यातील अंगभूत त्याला विरोध करण्यासाठी सक्षमता वाढते आणि सक्षम बनणारीच पुढं चिकाटीनं जिथं तिथं टिकू शकतात. म्हणून कुठलीही आर्थिक दुर्बल माझ्या घरची परिस्थिती अशी आहे असं अजिबात सांगायचं नाही. मला मिळालेला क्राऊड असा आहे, माझे कलिग्स असे, कोणतंही कारण होत नाही. कुठलीही समस्या आली तर त्या समस्येवरती
मग असं म्हणतात बा, अँड ऑप्टिमिस्ट सीज अपॉर्च्युनिटीज इन ऑल डिफिकल्टीज व्हाईल पॅसिमिस्ट सीज डिफिकल्टीज इन ऑल अपॉर्च्युनिटी. आशावादी राहिला तर तुम्हाला प्रत्येक अडचणीवरती मात करायला त्याच्यामध्ये अंगी बळ येईल, आणि निराशावादी झाला तर कितीही संधी आल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण दिसेल. म्हणून मुलींनो, तुम्ही आशावादी राहा. बाबानायक महाविद्यालयामध्ये तुम्हाला खूप काही करण्यासाठी संधी आहेत. मी भविष्यामध्ये नक्कीच आर्थिक सक्षम व्हाल, आणि जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देते. माझं मनोगत थांबवते. जय हिंद, जय भारत.